पावसाळा म्हटलं की सर्दी, खोकला, घसादुखी हे सगळं आपल्याला चालू असतं. अशा वातावरणामध्ये ना आपल्याला असं गरमागरम घशाला आराम देणारं, सर्दीला, खोकल्याला आराम देणारं असं पाण्यासारखं एखादं लिक्विड छान असं टेस्टी प्यायला भेटलं ना की बरं वाटतं. आज आपण असंच हेल्दी, पौष्टिक आणि आपल्या आरोग्यासाठी उत्तम असलेलं लाल भोपळ्याचं सूप कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय. त्यासाठी इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे. भोपळ्याच्या पाठीमागची साल काढून घ्या, असे तुकडे करून घ्या. एक कांदा, एक टोमॅटो, थोडंसं आलं, थोडासा लसूण, एखादी मिरची घ्या. सगळं एकत्र एका पातेल्यात घालून घ्या. मीठ घाला आणि कुकरला अगदीच 5-6 शिट्ट्या काढून मऊसूत शिजून घ्या. शिजून घेतलं की कुकर गार होऊ द्या आणि मग उघडा. नंतरनं बघू शकता एकदम मऊसूत असं हे शिजलं गेलेलं आहे. थोडंसं गार पडून द्या. गार झालं मिक्सरला याची ग्रेव्ही करून घ्या. या पद्धतीने ग्रेव्ही करून घेतली की चाळणीने हे गाळून घ्या. म्हणजे असं चोथा राहिला असेल किंवा मिरचीच्या बी असं एखादी शिल्लक राहिली असेल तर हे असं निघून जातं. नंतरने यामध्ये थोडंसं तुम्हाला वाटलं खूप घट्ट आहे तर थोडंसं पाणी घाला. नाही घातलं तरी चालेल. नंतरनं काळी मिरपूड घाला. यामध्ये थोडंसं बटर यामध्ये घालून घ्या. चवीप्रमाणे तुम्हाला वाटलंच तर थोडंसं मीठ घाला आणि एक उकळी घ्या आणि गरम गरम प्यायला घ्या. काहीच करायचं नाही आहे. तेल नाही, मसाले नाही, काही नाही. असं बनवायचं एकदम साधं. प्यायला एकदम छान लागतंय. एक वाटी पिलं तरी असं वाटतं की अजून पिवावा. घशाला यामुळे आराम पडतो आणि पोटसुद्धा याने भरतं.